आपलं व्यक्तिमत्व शांत संयमी वारकरी संप्रदाय असू द्या, कुणाचा सुखदुःखाचा कार्यक्रम असू द्या, गावातील कुठलं विधायक काम असू द्या, कुठलाही कार्यक्रम असल्यानंतर सचिन असन त्यांचे सर्व सहकारी असन गावामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात. तो कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तन मन धनानं सहकार्य करणारं असं व्यक्तिमत्व, सर्वांशी हसतमुख. आणि असं सचिनचा वाढदिवस होत असताना त्यांनी कीर्तन ठेवलं. पायगुडे महाराजांनी त्याचं कौतुक केलं. महाराज एकच सांगेन, सुरुवात मी केली असं तुम्ही म्हणता, पण नंदुशेठ भुईर या ठिकाणी बसल्यात, ते सुद्धा कार्यक्रम असेच घेत होते. आता त्यांनी केला, मी केला, आणि आता बाकीची पण मंडळी करतात. सचिन खैरेंनी पण केलाय. शेवट यातनं कुणाला काय मिळेल न मिळेल हा विषय वेगळा आहे. तुमच्या आशीर्वादाने आम्हाला मिळालं, परंतु बाकी जी मंडळी करतात त्यांचं कौतुक ह्यासाठी केलं पाहिजे. निदान असे कार्यक्रम घेतल्याने मुलं बिघडणार नाहीत, चांगल्या पद्धतीत समाजामध्ये त्यांना चांगलं वाईट कळून चांगल्या वळणावर जातील. आणि शेवट कृती चांगली असेल, विचार चांगले असेल, वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद असेल, तर अशक्य ते शक्य होतं. हे तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि मग असं होत असताना माझी सर्वांनाच विनंती आहे, शेवट कार्यक्रम सर्वच झाले पाहिजे, परंतु वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम होत असताना त्याचं कौतुक ह्याच्यासाठी करायचं की आत्ता वारकरी संप्रदाय समाजामध्ये समाजाला दिशा देण्याचं काम प्रामाणिकपणे वारकरी संप्रदाय करतोय. देह
सारसारंभुजगेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी पनिंद्र माथा मुगुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी। मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज वानरयुद्ध मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भुज तेजस्फुरदिक्प्रदेशं विदीन्द्राहि देवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अजदया जननी देवा। असं वजन टाकतात, माझं पण वजन पडू द्या बरं। नाहीतर लोक म्हणायचे महाराज 90 किलोचा आहे, पण वजन काही पडलं नाही बाबा। मानलं पाहिजे महाराज, सागर कधी आटत नाही, साठा कधी संपत नाही, असं आहे त्यांचं। तुका म्हणे झरा आहे मूळ चाची खरा। महाराज
आपल्या मातृभूमीचं या पुण्याचं नाव आपल्या सोमनाथ महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रभर केलं. अशी रत्न आपल्याकडे जन्माला आली ना महाराज. याला म्हणायचं जन्मा आलो त्याची आजी फळ झाले साची तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. असो काही निमित्तानं आपण उपस्थित आहोत. सर्वांना निमित्त माहिती आहे. आपल्या सर्वांमधलं आणि सर्वांच्या आवडीचं व्यक्तिमत्व आपल्या मुलखेड गावचे सुपुत्र. राजकारण असेल, संप्रदाय असेल, समाजकारण असेल, सगळ्याची सांगड घालणं इतकं सोपं नसतं. कधी कधी ही तरुणाई भक्ती प्रांतामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सेवा करताना पाहायला मिळते. कधी राजकारणाच्या माध्यमातून आपल्या गावची सेवा करताना आपण या ठिकाणी पाहत असतो. कधी समाजामध्ये कोणी अडीअडचणीच्या काळामध्ये समाजाच्याही सुद्धा या ठिकाणी उपयोगी पडणारी ही मंडळी. त्याच्यामधलं मुलखेड गावचे सुपुत्र आणि आपल्या सर्वांचे परमार्थ स्नेही आणि मित्रबंधू, ज्यांच्या घरामध्ये राजकारणामध्ये ज्यांच्या धर्मपत्नी सरपंच म्हणून या गावचा कारभार पाहिला. नेहमी म्हटलं जातं एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एक स्त्री असते, पण सरपंचांच्या पाठीमागं आमचे सचिन भाऊ हे ते काही कमी होतं का तेव्हा मार्ग ना. 5 वर्ष सरपंच पदाचा असणारा ती भूमिका बजावली. असो राजकारण असेल, संप्रदाय असेल, समाजकारण असेल, सगळ्याची त्या ठिकाणी सांगड घालून चांगल्या पद्धतीने आपला जीवनाचा मार्ग, आपल्या जीवनाचा प्रवास व्यतीत करतायत. जीवन जगत असताना संगत संतनी की करले जन्म का सार्थक कछु करले उत्तम नरदेह पाया प्राणी इसका हित कछु करले कहां से आया कहां जाएगा ये कुछ मालूम करना 2 दिन की है जिंदगी प्यारे हुशार होके चलना. कबीर महाराज सांगतात कुठून आला आणि कुठून जाणार याची कल्पना आपल्याला नाहीये. कहां से आया कहां जाएगा ये कुछ मालूम करना 2 दिन की है जिंदगी प्यारे हुशार होके चलना. जगायचं तर संतांच्या संगतीमध्ये. म्हणजे का तिथं अर्थ सापडतो, तिथं त्या ठिकाणी जगणं कळतं म्हणून त्यांच्या संगतीत. आणि म्हणून असं जगणं ज्यांना सापडलं, आज ज्यांचं अभिष्ट चिंतन आहे असे सचिन भाऊ तपकीर, सर्वांनी त्या ठिकाणी ठरवलं की आपण या ठिकाणी अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा द्यायच्या. आणि शुभेच्छा मग कशा द्यायच्या? शुभ म्हणजे चांगली आणि इच्छा म्हणजे अपेक्षा. जगातली सगळ्यात चांगली शुभेच्छा कोणती असेल? आपण एखाद्याला भगवंताची आठवण करून देतो, ही सगळ्यात चांगली शुभेच्छा आहे महाराज. याला शुभेच्छा म्हणतात. भगवंताच्या आठवणीमध्ये आपला काळ जाणं याचं नाव शुभेच्छा आहे. शुभ चांगली. काय चांगली इच्छा आहे जगात? चांगलं काय? नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले माझे कंठी राहो भले माझे कंठी राहो भले माझे कंठी राहो भले कमी कुळ उद्धारे कमी कुळ उद्धारिले कमी कुळ मुक्त केले राक्षसा मुक्त केले राक्षसा मुक्त केले राक्षसा मुक्त केले राक्षसा मुक्त केले राक्षसारा मुक्त केले राक्षसा मुक्त केले राक्षसा मुक्त केले राक्षसा नाम चांगले 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 नाम चांगले चांगले
जगात चांगलं काय? चांगलं हे भगवंताचं नाव आहे. बरोबर काय? भगवंताचं नाव आहे. आणि सगळ्यात चांगली शुभेच्छा काय असेल? भगवंताची आठवण एखाद्याला करून देणं अथवा आपल्याला होणं, ही शुभेच्छा सगळ्यात मोठी शुभेच्छा. म्हणून अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा देत असताना नाम चांगले चांगले कुठं राहावं माझे कंठी राहू भले. काय त्यांनी फायदा काय होतो? कपी कुळ उद्धरले कपी, माकडाच्या कुळाचा उद्धार होतो. रामायणाच्या कालखंडामध्ये माकडांना सुद्धा त्या काळामध्ये कळालं कुणाच्या पाठीमागं जावं. ती माकडं रामाच्या पाठीमागं गेली. माकडांनी देवाचं काम केलं. नाथ महाराज म्हणले देव त्यांना विसरलेत नाहीत, देव विसरले नाहीत माकडांना सुद्धा. म्हणले काय? म्हणजे का नाही विसरले? भक्ताच्या पायीची माती मी हृदयी वाहे श्रीपदी, वानरे वनचरे किती मी आपल्या पंक्ती बैसविली. प्रभू रामांच्या पाठीमाग 18 पद्म वानर त्या ठिकाणी गेली. राणीची या पाले खाईरा नेवाने करविले लंकेश्वरा, एकला अर्जुन परी अक्षयनी 11 न जिनेची काही. अरे रानातली पालं खाणारी माकडं रामाच्या पाठीमागे गेली. माकडांना सुद्धा रामाने पंक्तीला बसवलं. मग कीर्तन ऐकणाराला पंक्तीला नाही बसवणार का? कीर्तन ऐकणाराचा उद्धार नाही होणार का? होणार महाराज. श्रीकृष्ण कोपोनी ज्यासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेने उपदेशित करी तो कैशा परी न पवेल. अरे भगवंतानी द्वेषानं ज्यांना त्या ठिकाणी नाकारलं त्यांचा सुद्धा भगवंतानी उद्धार केला. आवडीनं त्याच्या कीर्तनाला बसली त्यांचं परमात्मा काय करील? ज्यांनी शिव्या दिल्या, म्हणजे एक नाही शिवी दिली 100 दिल्या. म्हणजे आपण द्यायच्या असं नाही बरं का, आपल्याला त्या पाठच आहेत म्हणा. आपण 100 नाही 1000 देऊ आपण एकाच वेळेस. माणसाला किती ओव्या सांगा, शिवी आवडते का ओवी आवडते? आता थोडं थोडं बोलायला शिका. आता चांगलं आहे पटांगणात कीर्तन आहे आपलं. असं काय नाही की कुणाला ऐकू येत नाही असं. माणसाला शिवी आवडते का ओवी? बोलायचंच नाही ठरवलं वाटतं. कारण दोन्ही बाजूनी कुठल्याही बाजूनी बोला. काय आवडतं? चला असू द्या, काही काय आवडणार आपल्याला. काय करायचं कुणी काय नाही. मी फक्त आपलं विचारलं ओघानी विषय आला म्हणून, बाकी काय नाही. काय मत आहे तुमचं? तरी एकदा विचारतो, शिवी का ओवी? ओवी. ठीक आहे, ओवी म्हणले आता पलटी खाऊ नका. बघा आता 2 तासाचं कीर्तन झालं. आपण म्हटलं की ओवी आवडते. 2 तासाचं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर आपण बाहेर पडलो. आपली चप्पल गेली, शिवी का ओवी? महाराज बघा ना, शिवीला विसरत नाही महाराज. आपण नाही विसरत, पण शिवी आवडूच नाही, ओवी आवडावी. गायीन ओविया पंढरीच्या राया, पंढरीच्या देवा. पंढरीच्या देवाच्या ओव्या आम्ही गाऊ तुकोबाराय सांगतात. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. देवांनी सुद्धा इच्छा करावी या इहलोकामध्ये आम्हाला जन्म मिळावा याची इच्छा देवतांना वाटते. आपल्याकडे पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा असं वाटतं की आम्हाला अमृत पिला आम्ही, पण आम्ही अमर होऊन बसलो. पण अमर झाल्यानंतर पुन्हा इथं येण्याची संधी नाही महाराज, मुक्त होण्याची संधी नाही. अमृत पिलं की माणसाचं पुण्य क्षय होतं असं म्हणतात. इंद्राने अमृत पिलं, इंद्र अमर झाला, देवेंद्र झाला. पुण्य केलं. अमृत पिण्यासाठी त्या ठिकाणी किंवा इंद्र होण्यासाठी 100 यज्ञ करावे लागतात. इंद्र होता येतं. इंद्र झाल्यानंतर त्या ठिकाणी अमरत्व त्या ठिकाणी प्राप्त झालं अमृताने. अमृत पिलं की अमरत्व प्राप्त होतं, पण पुण्याचा क्षय होतं. पण कथामृत ऐकलं की आपलं पुण्य वाढतं. मग श्रेष्ठ कोणतं? स्वर्गातल्या देवतांना सुद्धा असं वाटलं की ते अमृत पिण्यापेक्षा कथेचं अमृत आम्हाला मिळावं याच्या करता इच्छा करतात. इहलोकीचा हा देह, ही इच्छा आहे त्यांची. देव इच्छिता ती पाहे. आम्हाला इथं बसायला मिळावं. कशात? कीर्तनात बसायला मिळावं. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आमचा जन्म धन्य काय? त्याचं कारण सांगितलं. आम्ही भगवंताचे भक्त झालो, विठोबारायाचे सेवक झालो, आम्ही भगवंताचे दास झालो. म्हणून तुकोबाराय आपल्या जीवनाला धन्यता देतात. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. आणि मग काय करायचं या आयुष्यामध्ये? पदव्या तर सगळ्यांनाच पाहिजेत, पद कुणाला नको आहेत महाराज? अख्ख्या जगाला अपेक्षा आहे. ज्ञानोबाराय तर म्हणतात जगस्पृहे अस्पादकम. एक सार्वभौम राज्य. सगळ्याला असं वाटतं मला राजा व्हावं आणि मरण नको असं सगळ्याला वाटतं. 2 गोष्टी सगळ्याला प्रिय आहेत. पण तुकोबाराय म्हणतात आम्हाला सुद्धा पद पाहिजे. पण कोणतं? आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद नावाची पदवी आम्हाला घ्यायची किंवा आपण घ्यावी, सगळ्यांनी घ्यावी. ही भूमिका तुकोबाराय आपल्या समोर मांडतात.
धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाची झालो. तुका म्हणे पावटणी पावटणी आम्ही पायवाट करू, कुठं करू स्वर्गाची निशाणी. नाही नाही, त्यांना सुद्धा लाज वाटेल, त्यांना सुद्धा हेवा वाटेल, त्यांना सुद्धा असं वाटेल इथं यावं, कीर्तनामध्ये बसावं. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. विठ्ठल विठ्ठल जगातलं सर्वश्रेष्ठ साधन आहे महाराज कीर्तन. कीर्तनी महादोष जाती, कीर्तनी होय उत्तम गती, कीर्तनी भगवंत प्राप्ती यदर्ती संदेह नाही. एखाद्या तरुणानं आपल्या वाढदिवसाला कीर्तन ठेवावं पडतं का महाराज? जन्मदिवसाला कीर्तन ठेवावं पडतं का? परंपरा आहे ना आपली. म्हणजे कशी परंपरा आहे? मला मगाशी सचिन भाऊंचं बोलणं झालं शुभेच्छा देताना. म्हणले हे सगळं श्रेय जर कुणाला जात असेल तर आमच्या रविकांत दादा धुमाळ यांना जात असेल, त्यांची संकल्पना आहे. एखाद्या तरुणाच्या डोक्यामध्ये चांगला विचार येणं, आदरणीय बाप्पू असेल, बाप्पू कदम, विकास, या सगळ्यांची संकल्पना. आपल्या मित्राच्या वाढदिवसाला काय असावं? नर्तनापेक्षा कीर्तन कधी भारी. पण लोक जास्त कुठं असतात, नर्तनाला का कीर्तनाला? मी त्या दिवशी सांगत होतो, भगवान परमात्मा जन्माला आला, तुतारे भोवरे वाजंत्री वाजती आणि अप्सरा नाचती आनंदाने. कृष्ण जन्माला आल्या तेव्हा अप्सरा नाचत होत्या. एक जण म्हणला महाराज त्यावेळेस गौतमी होती होय. कमाले बाबा तुझ्या डोक्याची. म्हणलं असं कसं काही ती असेल? अरे तेव्हाचा काळ वेगळा होता. नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती आणि अप्सरा नाचती आनंदाने. नामदेव महाराजांनी वर्णन केले कीर्तन करण्याची पद्धत. कृष्ण जन्माला आला त्यावेळेस सुद्धा कथा आणि कीर्तन चालू होतं. कथा आणि कीर्तन करत होते. नवे नवे दारा अंगणामध्ये रांगोळ्या काढल्या होत्या, दरवाजाला तोरणं बांधली होती आणि गुढ्या उभारल्या होता. आनंदाने कृष्णाच्या जन्माचं स्वागत. गुडिया तोरणे गुडिया तोरणे हो 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 गुडिया तोरणे करती कथा गाती 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 बाळकृष्ण नागरी बाळकृष्ण नागरी हो बाळकृष्ण नागरी आनंद हो बाळकृष्ण नागरी किती आनंद देवाच्या जन्माच्या वेळेस. गुढिया तोरणे, गुढी आनंदाचं प्रतीक आहे. देव जन्माला आला म्हणजे जन्माला कीर्तन चालतं, वाढदिवसाला कीर्तन चालतं. याच्याकरता पुरावे, लोक पुरावा मागतात आणि पुरावा नसेल तर पुरा म्हणतात. पुराव्याची गरज आहे आजच्या काळामध्ये. गुढिया तोरणे कधी करती कथा गाती गाणे, भगवंताच्या कथा त्याचीच गाणी. कृष्णाची ओव्या गाणे गाती गीत, कृष्णमय चित्त झाले त्यांची. ही स्थिती आहे गोकुळामधली. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी. केव्हा त्याला पुरावा सांगितला, देव जन्माला आले असा आनंद. कथा गाणी, कथा आणि गाणी, कीर्तन याचा आनंद त्या ठिकाणी गोकुळामध्ये होता. जन्माला कीर्तन चालतं आणि जगातलं कुठलं साधन असे हे कीर्तनापेक्षा श्रेष्ठ आहे. ती अवघीच साधने कलीने लाजवली हरी कीर्तने, येथे गाता नाचता आपणे वश करणे परमात्मा. नाथ भागवत असं सांगतं, जगातली सगळी साधनं टोकडी आहेत, जगातली सगळी साधनं खुजी आहेत म्हणले. कीर्तनापर्यंत एकाही साधनाला पोचता येत नाही. म्हणून जगातलं सर्वश्रेष्ठ साधन जर काय असेल ते कीर्तन आहे. कलियुगामध्ये
सगळ्या साधनांना लाज वाटावी असं कीर्तनाचं सर्वश्रेष्ठ आहे. ती कलियुगा माझी करावे कीर्तन 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 दीने नारायण दिल भेटी दीने नारायण दिल भेटी कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल तेने नारायण देईल कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन करावे कीर्तन करावे कीर्तन कलियुगातलं सगळ्यात चांगलं साधन सांगितलं. नाथांचंही तेच मत आहे, तुकाराम महाराजांचं तेच मत, ज्ञानोबारायांचं तेच मत. माणसाने सजावं, नटावं, मेकअप करावा, कुठं करावा. हल्लीचं जीवन मेकअपचं आहे. मेकअप केल्याशिवाय आम्ही पिकअप घेत नाही. 2-2 तास लग्न उशिरा काय मेकअप मुळेच ना. अख्खं वराड मांडपात नवरी कुठं तर ब्युटी पार्लरला, मग 2 तास त्याची वाट पाहिजे, नंतर अप्सरा येणार. मी कशासाठी सांगतोय, ज्ञानोबराय म्हणले मेकअप करा, पण कुठं तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. अरे आपल्याला नवरा पाहणारे म्हणून नवरी मेकअप करते, इथं जगाचा मालक पाहणारे म्हणून मेकअप करावा. ज्ञानोबरायांची भाषा. परमात्मा पाहणारे आम्हाला. कलियुगामध्ये ज्ञानोबरायांनी सुद्धा तेच साधन श्रेष्ठ सांगितलं. नाथ महाराज म्हणतात जगातल्या सगळ्या साधनांना लाज वाटेल, कलीने लाजवली हरी कीर्तने. येथे गाता नाचता, इथं गावं इथं नाचावं. श्रुती मृदंग टाळ घोळ मेळवणी वैष्णवांचा मेळ. कीर्तनी करावा गदारोळ काळ वेळ ना म्हणावा. कीर्तनामध्ये गदारोळ करावा. गदारोळ म्हणजे भांडणं नाही बरं का. गदारोळ लोकांना वाटतं भांडणं, आणि बरीच भांडणं गावच्या सप्त्यातच येतात. लोक गदारोळ तिथंच करतात महाराज. अरे तो गदारोळ काय कामाचा. नाथ महाराज म्हणतात श्रुती मृदंग टाळ घोळ मेळवणी वैष्णवांचा मेळ. कीर्तनी करावा गदारोळ काळ वेळ ना म्हणावा. टाळ मृदंग हरी कीर्तन संगीत नृत्य तान मान नाना कथानुसंधान तुटोची न द्यावे. टाळ मृदंग म्हणून लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि सेवू ब्रह्मरस. हा आनंद नाही माझा, हा रस आनंदाचा. घोष करू हरिनामाचा. बरोबर ना महाराज. आता पाठांतरवाली मंडळी बाजूला आहेत महाराज, त्याच्यामुळे आपल्याला त्यांचा विचार घ्यावा लागेल. भागवत रामायण सुंदर गोड आपल्या मुळशीमध्ये अजून एक रत्न कथा म्हणून, कथाकार म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आमचे नवनाथजी महाराज माजिरे असतील, संजय महाराज भुरमकाईंनी भावाच्या दाराला काट्या लावल्या ना महाराज. शिव्या देतात ना. आणि इथं एक भाऊ पायामध्ये काटे मोडू नयेत याच्याकरता वनदेवतेला सांगितलं काटे उचला. वनदेवता म्हटली तुमचा भाऊ भरत एवढा नाजूक आहे का की त्याच्या पायामध्ये काटा मोडल्यानंतर त्याच्या डोळ्यात पाणी येईल. बरोबर रामाने सांगितलं नाही, असं सांगितलं की माझा भाऊ भरत एवढा नाजूक नाही की त्याच्या पायामध्ये काटा मोडल्यानंतर त्याच्या डोळ्याला पाणी येईल. माझा भरत माझ्यासाठी रडेल. राम माझा भाऊ राम याच रस्त्याने गेला आणि माझ्यासाठी माझ्या भावाच्या पायामध्ये एवढे काटे मोडले, याच्यासाठी माझा भरत रडू नये म्हणून काटे उचला. किती भावाभावानी काळजी घ्यावी. कसलं नातं आहे रामायणातलं. असं नातच नाही महाराज पाहायला मिळणार. उद्या लग्न आहे रामाचं आणि आजच्या रात्रीला लक्ष्मण पाय दाबत होते. रोज सेवा होती पायाची. रोज नित्यानं भावाचे पाय दाबणारी लक्ष्मण आहेत. इथं भावाचा पाय तोडाय बसल्यात माणसं आणि लक्ष्मण भाव पाय दाबतोय रोज. आणि पाय दाबत असताना लक्ष्मण रडले आजच्या दिवशी का उद्या लग्न म्हणून. रामाने विचारलं लक्ष्मणा रडायला काय झालं. रामा
उद्यापासून हे पाय माझ्या हातात नाहीत. हे पाय कुणाच्या हातात आहेत उद्यापासून? कुणाच्या? आपले पाय कुणाच्या हातात आहेत सांगा की, खरं बोला की. पायगुड्यांना पण सांगावं लागतं मी कीर्तनाला मुलखेडला चाललोय, बरोबर नाही? सोमनाथ महाराज तुम्ही सांगितलं का नाही मला माहिती नाही, सांगितलं ना? हा, सांगून आलेत. शेखर महाराज तुम्ही सांगितलं? रविकांत दादा तुम्ही सांगितलं का कुठे चाललोय म्हणून? सचिन भाऊ तुम्ही? सगळ्यांना सांगावं लागतंय आपण कुठे चाललोय, कारण आपले पाय कुणाच्या हातात आहेत? पाय लक्ष्मीच्या हाती, आणि तिशी यावे का कुळती. आता नेमकं असं झालं, पाय दाबत असताना लक्ष्मण रडायला लागले. प्रभू रामाने विचारलं लक्ष्मणा का रडता? लक्ष्मणाने सांगितलं देवा आजपर्यंत मला सेवा होती तुमची पाय दाबण्याची, उद्या तुमचं लग्न होणार आहे आणि तुमचं लग्न झालं की तुमचे पाय सीतामाई आई साहेब दाबणार आहेत. मला उद्यापासून तुमचे पाय दाबता यायचे नाही याच्याकरता लक्ष्मण रडत होते. महाराज बघा ना काय नातं असेल, माझ्या भावाच्या पायाची सेवा मला उद्यापासून करता येणार नाही याच्याकरता रडणारा एक भाऊ आहे. भावाभावांची सेवा. मी अनेक ठिकाणी जातो, अनेक ठिकाणी घराघरामध्ये भाऊ आहेत. आमच्या शेखर महाराजांच्या घरी मध्ये जरी गेलो ना, ते 3 भाऊ आहेत, ते असे राहतात महाराज मित्रासारखे. मित्रही सगळं शेअर करतात एका मिरीला. कसलं नातं जपलं यांनी. भावाभावाचं प्रेम कसं असतं आणि कसं असावं, म्हणजे काटा त्याला मोडला तर कळ याला येत होती. म्हणजे भरतांच्या पायामध्ये काटा मोडू नये याच्याकरता प्रभू रामांचं हृदय कळवळत होतं, आणि प्रभू रामांच्या पायात काटा मोडला तर भरताचं हृदय कळवळत होतं. अशी नाती आहेत रामायणातली. चला आपलं इथून निघालं होतं ते सहज विठ्ठल कीर्तन सगळ्याला चालतं. अभिष्ट चिंतनाला म्हणजे जन्म दिवसाला सगळ्याला कीर्तन चालतं. इथून आपण कीर्तनाचं महत्व सांगत होतो. असं असणारं कीर्तन, जगातली सगळी साधनं कीर्तनाच्या समोर टोकडी आहेत, खुजी आहेत, इतकी श्रेष्ठ नाहीत की जेवढं कीर्तन आहे. तुकाराम महाराज तर म्हणतात, म्हणले का बरं कीर्तन हे साधन श्रेष्ठ का? कारण कीर्तनामध्ये देवाची तरी कथा असते आणि कीर्तनामध्ये भक्ताची कथा असते. देवाची कथा सांगितली की संतांना आवडते आणि संतांची कथा सांगितली की देवाला आवडते. ते हे प्राणा पुरवते. म्हणून सगळ्या कथाकारांसाठी मज आवडते निरुते. आता कुणाचं नाव राहायला नको. जेवढी माणसं भगवंताची कथा करतात आणि संतांची कथा करतात, तुम्ही दोघांच्याही आवडीचे आहेत. कुणाच्या? संताच्या आणि देवाच्या. देवाच्या आणि संतांच्या आवडीचं व्हायचं असेल तर संतांची कथा करावी लागेल, देवाची कथा त्या ठिकाणी, किंवा देवाच्या आवडीचं व्हायचं असेल तर. असं संतोष सांगतोय. ते हे प्राणा पुरवते मज आवडते निरुते. जे भक्त चरित्रात ते प्रशंसती. आता बघा, भक्तांची चरित्र सांगितली की देवाला आनंद, आणि स्वतः देव कधी कधी एक भागवतातली गोडववी सांगतो, केवळ जे भोळे भक्त ते मज भगवंताचे आवडत. सांगता कृष्ण मिटकिया देत लाळ घोटीत उद्धव. एक दिवस उद्धव उभे होते आणि देव आणि उद्धवांच्या गप्पा काय असतील. देव सुद्धा यावेळेस गप्पा मारतात. आपण आता कीर्तनाला आलो, कीर्तनाला येत असताना गप्पा काय होता? मला तर असं वाटत असेल बऱ्याच लोकांनी गप्पा अशा आणल्या असतील, पुढच्या पंचवार्षिकला सचिन भाऊला उभं राहायचे म्हणूनच कीर्तन ठेवले वाढदिवसाला. अशाही गप्पा असू शकतील ना महाराज. माणसं कोणती गोष्ट कुठं आणतील, कुठल्या गोष्टी सांगतो वरमाव बोट ठेवणारी माणसं आहेत आपली. काही येतो असू द्या, हेतू कुणाचा काही असू द्या, काही फरक पडत नाही, पण कीर्तन ठेवता हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे देवाला आणि संतांना आवडतं हे महत्वाचं आहे. याच्यासाठी सांगतो, केवळ जे भोळे भक्त. उद्धव उभे होते, देव गप्पा चालल्या होत्या देवाच्या आणि संतांच्या. गप्पामध्ये विषय होता काय, देवाला लहर आली, देव सगळ्या संतांच्याच कथा सांगायला लागले उद्धवाला, आणि ऐकणाऱ्याला इतकं गोड वाटायला लागलं. आता संतांची देवाची कथा कीर्तनात गोड लागत नाही, कारण कीर्तनाची रंजकता वाढली म्हणून कीर्तनात या कथा चालत नाहीत आता. आणि जर या कथा कोणी असं सांगायला गेलं की लोक म्हणतात कीर्तना फेल गेलं पायगुडे बुवाचं. कीर्तन पडतं महाराज, किती फुटावून पाडतात काय माहिती, पण पडतं कीर्तन. लोक सहज कीर्तन पाडून मोकळं होतात. चला, जिथं देव आणि संत असतात त्याचं कीर्तन कधी पडत नसतं महाराज. आता असं झालं, उद्धवा मला माझे भक्त खूप आवडतात, माझ्या जीवाईपेक्षा माझ्याही प्राणापेक्षा आवडतात. आणि एका एका भक्ताची कथा सांगत असताना सांगता कृष्ण मिटकी या देत लाळ घोटीत उद्धव. माणसांची जर पंगत बसली आणि पंक्तीमध्ये जर आवडता पदार्थ असला, आजचा गोड पदार्थ काय मेनू आज काय पंक्तीला? हा, जिलेबी आहे. आता बघा पंक्तीमध्ये, आता ज्याला जिलेबी आवडत असेल तो जिलेबी मिटक्या देऊन खातो. खाणं कसं असतं ते आपण नाही का जेवायला बसलो की एखादा जास्त चावाय जोरात लागला की आपण करतो काय रे माचा माचा करतो, त्याला मिटक्या देणं म्हणतात. आणि एखादी पदार्थ आपण आवडीनं खात असतो तो मिटक्या देऊन खातो.
पण ज्याला खायला नाही मिळाला आणि त्यांनी जर ऐकलं मी आज जिलेबी खाल्ली तर त्याला असेल त्याच्या तोंडात लाळ निर्माण होते. आता हे नाही कळालं तर अजून सोपं सांगतो. आता समजा मला मुलखेडला यायचं होतं. येत असताना मी चांदणी चौकातून सूसकडनं असा वरती आलो. सूसच्या पुढे आल्यानंतर थांबलो एक ठिकाणी चिंचेच्या झाडाखाली. असं भारी झाड होतं. चिंचेला चिंचा होत्या. 2 चिंचा मी काढल्या. एक चिंच घाबुळलेली होती आणि एक पिकलेली होती. 15 मिनिटं मी चिंच खात होतो. मला असं भारी वाटलं. मिटक्या देऊन खाल्ल्या. आता खरं सांगा तोंडात काय झालं? आली का नाही लाळ? महाराज ज्या वेळेस असं कीर्तन चालतं त्यावेळेस स्वर्गातले देव सुद्धा लाळ घोटतात. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाना घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाना घोटवीन लाळ ब्रह्मज्ञानाची घोटवीन लाळ ब्रह्मज्ञानाची स्थिती सांडवीन स्थिती सांडवीन ब्रह्मीभूत मनाया भूत से कीर्तनी ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी ब्रह्मीभूत काया होत से ब्रह्मीभूत काया होत तुकाराम महाराज म्हणतात घोटवीन लाळ. जेवढ्या सगळ्या देवता आहेत ना वर्ण जर खाली पाहत असतील ना ते असे लाळ घोटत असतील. मी बोललो खादल्याचे सुख देखील अशी नाही. एखादा पदार्थ एखाद्याने खाल्ला ते खाणाराला त्याचं सुख आहे, पाहणाराला नाही. पुढे या महाराज. आता आलेच तर पुढे या. नंतर शुभेच्छा द्यायला आले असते तरी चाललं असतं. विठ्ठल विठ्ठल बरं वाटतं काही माणसं कीर्तन आली की महाराज जयाचे नाव तीर्थ राहो दर्शनी प्रसिद्धीसी ठावो जयाचे संगे ब्रह्मभाव भ्रांतासई. म्हणजे काही माणसं ज्यावेळेस आपल्याला भेटतात, काही माणसं ज्यावेळेस आपल्याला दिसतात, काही माणसांच्या जवळ ज्यावेळेस आपण उभं राहतो आणि आपली प्रसन्नता वाढत असेल, आपला आनंद जर वाढत असेल, समजून जायचं ते काहीतरी विशेष आहे. समजून जायचं. आणि ज्याच्या संगतीत आनंद वाढतो, आपली प्रसन्नता वाढते, अशाच्या शेजारी एक तर बसावं, अशाच्या शेजारी एक त्या ठिकाणी जावं, अशाच्या बरोबर त्या ठिकाणी चालावं. राजकारण पण आलं, परमार्थ पण आला. मग अशी मी राजधानी भुवन अमरावती जेथ महासिद्धीची भांडारे अमृताची कोठारे जे गावी खिल्लारे कामधेनूची चिंतामणीच्या सडक. असं सगळं वैभव आहे ज्यांच्या वैकुंठामध्ये. त्यांना सुद्धा इच्छा होते बाकी नको आम्हाला काय, आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म मिळावा. कशासाठी मिळावा तर आम्हाला त्या ठिकाणी नारायणाच्या नामानं मुक्त होता येईल. देव इच्छिता ती पाहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहे. अमर देवता अमृत पिऊन अमर झाल्या पण त्यांच्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत. का
आम्ही धन्य आहोत का? त्याचं उत्तर दिले नाथांची गोवी सांगतो. धन्य नरदेहाची प्राप्ती, धन्य साधूंची संगती, धन्य धन्य जे भावर्ती, जे भगवंत भक्ती रंगले. महाराज, नरदेह परम पावन, पावनी न साधे ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्दभ जाण पुष्यविन दुपाई. नरदेहाचा आयुष्य क्षण, न मिळे देता कोटी सुवर्ण. नाथ महाराज म्हणलात की बाबा इतका श्रेष्ठ असणारा नरदेह मिळाल्यानंतर माणसाने काय करावं. अनेक नाटाच्या अभंगामध्ये तुकोबारायांनी या नरदेहाचं महत्व सांगितलंय. का आम्ही धन्य आहोत, एका बाजूला महत्वही सांगितलंय. हा मिळाल्यानंतर काय प्राप्त होतं, काय प्राप्त करून घेता येतं. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल म्हणती ते होती, तरी ते कान चित्ती धरावे. महाराज म्हणतात हे का ना चित्ती धरत, कारण संसार माणसाला नाचवतो आणि परमार्थामध्ये माणसं वाचतात. ही एक भूमिका अण्णांच्या मुखातून ऐकलं होतं. म्हणले संसार माणसाला नाचवतो आणि परमार्थामध्ये माणसं वाचतात. वाचण्यासाठी तरी परमार्थ करावा. ते वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार एक जणांना विचारलं त्यांनी. म्हणले का रे, गाथा वाचतो का? म्हणला नाही वाचत. म्हणले ज्ञानेश्वरी वाचतो का? म्हणले नाही वाचत. अण्णांनी त्याला विचारलं भागवत वाचतो का? म्हणला नाही वाचत. अण्णा म्हणले मग तू पण नाही वाचत. वाचलो नाही तर वाचणार नाही. मी संसारामध्ये माणसं नाचतात त्याच्यासाठी सांगत होतो. नाचणं काय असतं आणि परमार्थात वाचणे. कोणत्या वेळेस परमात्मा काय बुद्धी आपल्याला देईल सांगता यायचं नाही. ते संसारामध्ये माणसं नाचतात. बायको चहा घेऊन आली नवऱ्याला. सायंकाळची वेळ होती, तो कामावरून आला, बसला होता सोफ्यावरती. चहा घेऊन आली. तिने कप नवऱ्याच्या हातामध्ये दिला. त्यांनी चहा पिला. चहा पिल्यानंतर मोकळा कप बायकोच्या हातामध्ये पुन्हा दिला. त्याने कप द्यायला आणि सोडायला आणि तिनं खाली पकडायला वेळ चुकली. त्याच्या हातातून कप सुटला आणि तिच्या काय हातामध्ये आला नाही. कप खाली पडणार आणि फुटणार तेवढ्यामध्ये हा जरा चपळ होता. परत खालून हात घातला, कप वाचवला. बायकोला म्हणला बघ कप वाचवला का नाही? बायको म्हणली वाचवला नाही, तुम्ही वाचलात. हे नाचणं संसारामधलंय, पण परमार्थामध्ये वाचणं असतं. जग बुडवायलाच बसलेलं आहे महाराज. संत भगवंत ही कथा कीर्तन आपल्याला तारतात कुठल्याही संकटातून. बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती परमात्मा योग्य वेळी सोडवीन माझा स्वामी निश्चयशी, आणि प्रतिज्ञा ही दाशी केली आम्ही. विठ्ठल विठ्ठल संसार कसा बुडवतो त्याच्याबद्दल काही मित्र असे फिरायला गेले. कुठे गेले सांगू? कोकणात गेले का गोव्याला गेले? गेले समुद्र किनाऱ्यावरती असं समजू. जातातच माणसं, जाऊ द्या काय हरकत नाही. फिरण्याबद्दल काही कोणाला म्हणायचं नाही आपण. ते गेल्यानंतर 5-6 मित्र, त्या दोघांनी त्याच्यातल्या बोर्ड वाचला. बोर्डवरती असं लिहिलं होतं, समुद्रामध्ये पोहायला जाऊ नका, कारण इथं माणसं बुडतात समुद्राच्या पाण्यामध्ये. आणि पुढे जाऊन बोर्ड होता, जर कोणी बुडवणाराला वाचल, समुद्रामध्ये जर कोणी बुडायला लागलं, जर कोणी बुडवणाराला वाचल तर त्याला 1000 रुपये. हे दोघं हुशार होते. म्हणजे पैसे कमी आहेत आपल्याकडं. एकाने बुडायचं आणि एकाने काढायचं. बुडायचा प्रयत्न केला की एक किती मिळणार आहेत? 1000 रुपये मिळणार आहेत. आणि ते गेलं दोघं मित्र, आणि ते गेलं बुडायला, आणि त्याला खरंच पावता येत नव्हतं. खोल कशाला जायचं, लागलं बुडायला. आणि बुडायला लागल्यानंतर हा म्हणला अरे मला वाचव. थांब म्हणला 1000 रुपये मिळणार आहे, थोडी कळकाळ. अरे म्हणला मला वाचव, मी खरंच बुडायला लागले, मला काही पावता येत नाही. तो म्हणला तुला काढणारच नाही. हा म्हणला का नाही काढणार? तर त्यांनी दुसऱ्या बाजूनी बोर्ड वाचला होता, बुडवणार जो कोणी बुडवणाऱ्याला वाचल त्याला 1000 रुपये, आणि जो कोणी मुडदा बाहेर काढेल त्याला 2000 रुपये. म्हणून ते गेलं नाही काढायला. हा संसार आहे महाराज, असं करतो संसार. मला सांगायचं कशासाठी? विठ्ठल संसारातल्या ह्या सगळ्या व्यथा आहेत, परमार्थातल्या कथा वेगळ्या आहेत. धन्य नरदेहाची प्राप्ती, नाथ महाराज सांगतात. धन्य साधूंची संगती, नरदेह मिळाला आम्ही धन्य. धन्य साधूंची संगती, आमच्या जीवनामध्ये साधूचा संग घडला आम्ही धन्य. धन्य धन्य जे भावार्थी, जे भगवंत भक्ती रंगले. नको तिथं रंगण्यापेक्षा रंगला या रंगे, तुकोबाराय सांगतात. माणसाने इथं रंगलं पाहिजे म्हणून धन्य. एकदा नारद चालले होते रस्त्याने गंगा स्नानाला. धन्यतेवरनं सांगतोय कोण धन्य? आपण तुकोबाराय जसं म्हणतात त्याप्रमाणे गंगेच्या किनाऱ्यावरती गेले, कारण गंगा ही सगळ्याला पवित्र करते. स्नान केली या गंगा पवित्र करी सकळ जगा, ते गंगा ही निज पाप भंगा संत चरणा वांछिती. स्नान केलं की गंगा आपल्याला पवित्र करते, पण अपवित्र झालेली गंगा सुद्धा संतांच्या चरणानं पवित्र होते. नारद संत आहेत, गंगेच्या किनाऱ्यावरती गेले. गंगेमध्ये स्नान करत असताना काही कासवांचं काही माशांचं दर्शन झालं.
नारदांनी सहज त्यांच्याशी संवाद साधला. म्हणजे काय तुम्ही धन्य आहेत, भाग्यवान आहेत. या गंगेच्या स्नानासाठी आम्हाला कितीतरी अंतर चालून यावं लागतं, गंगा स्नान करावं लागतं, पण तुम्ही धन्य आहेत, या गंगेमध्ये राहता. म्हणजे आम्ही धन्य नाही, या गंगेने आम्हाला पोटात घेतले. ते कासव, मासे, गंगेतले जे जलचर प्राणी म्हणायला लागले, त्या गंगेने आम्हाला पोटात घेतलं, म्हणून ती गंगा धन्य आहे. गंगेला नारदांनी विचारलं, गंगे खरंच तू धन्य आहेस, सगळ्याला पोटात घेतेस? गंगा म्हणले, गावा मागील ओहळ गंगा न मानिती अमंगळ. गावामागचे किती घाणेरडे ओहळ असू द्यात, गंगा कधीच अमंगळ मानत नाही. गंगा म्हणले, मी नाही धन्य, मी नाही, तो समुद्र धन्य आहे, की त्या समुद्राने मला पोटात घेतलं. म्हणले का? घेवोनी जळाचे लोट आली या नदी नदाचे संगाट. ज्ञानोबरांची ओवी. आणि वाढ करी पोट समुद्र जेवी. अख्ख्या जगाचे नदी नदांचे लोट घेऊन गंगा समुद्राला ज्या वेळेस येते, त्यावेळेस समुद्र सगळ्या गंगेची ओहळ पाण्यामध्ये घेतो, म्हणून समुद्र धन्य आहे. समुद्र म्हणला, मी कुठं धन्य आहे तेव्हा नारदा? मी धन्य नाही. ज्या धरणी मातेनं मला त्या ठिकाणी जिला आश्रय दिला, त्या धरणी मातेने, ती धरणी माता धन्य. धरणी मातेचं दर्शन घेतलं. म्हणले तू धन्य. म्हणले मी नाही धन्य, ही सृष्टी निर्माण करणारा त्या ठिकाणी धन्य आहे. म्हणजे कोण? सृष्टी कोणी निर्माण केली? म्हणजे ब्रह्मदेवाने. नारद ब्रह्मदेवांना विचारतात, मी जीवसृष्टीमधून कासवापासून जलचरांपासून विचारत आलो, तर आतापर्यंत येत असताना, इथपर्यंत येत असताना सगळ्यांनी सांगितलं तू धन्य आहे, तू धन्य आहे. ब्रह्मदेवा तुम्ही धन्य आहेत. ब्रह्मदेव म्हणले मी नाही धन्य, माझा बाप धन्य आहे. ब्रह्मदेवाचा बाप कोण? ज्याची या नाभी कमळी जन्म चतुरानना, ज्याची या निज प्रभा प्रकाश रविकरणा, ज्याची या महातेजे तेज हुताशना, येण्याची पढवोनी वेद केला शहाणा हो ऐसा लाघविया माया सूत्रधारी. ब्रह्मदेव म्हणला, मी ज्याच्या नाभी कमळातून जन्माला आलो तो माझा बाप धन्य आहे. नारद भगवान विष्णूकडे गेले, भगवान विष्णूला म्हणले, भगवंता तुम्ही धन्य आहात. भगवंत म्हणले मी नाही धन्य, माझ्या भक्तांनी मला अवताराला आणलं, माझे भक्त खरे धन्य आहेत. नाथांचं प्रमाण सांगतो. धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, हरी रंगनाथे, हरी रंगनाथे. धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, हरी रंगनाथे, हरी रंगनाथे. धन्य जगी तोची एक. कृष्ण वासुदेव सदा स्मरवाते, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरवाते, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरवाते, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरवाते. धन्य जगी तोची एक, हरि रंगनाथे, हरि रंगनाथे. धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, हरि रंगनाथे, हरि रंगनाथे. धन्य जगी तोची एक. धन्य जगी तोची एक हरी रंग. तो धन्य आहे कोण? जो हरीच्या रंगामध्ये नाचतो. करंट कपाळ नाम नये वाचे, सदैव सभाग्य तोची हरी रंगीनाचे. ज्ञानोबराय म्हणतात तो सदैव आहे, तो भाग्याचा आहे. नामदेव महाराजांचं सुद्धा एक गोड प्रमाण याच अर्थाचं आहे. आम्ही दैवाचे दैवाचे, 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 आम्ही दैवाचे दैवाचे.
विठ्ठल विठ्ठल धन्यता जीवनाला कधी कधी प्राप्त होते? भगवंताच्या सेवेने, भगवंताच्या दास्यत्वानं जीवनाला धन्यता प्राप्त होते. दास्यत्व निकटे हनुमंते केले म्हणून देखील धन्यतेला प्राप्त झाले. का? प्रभू रामाचं दास्यत्व केलं. आम्ही दैवाचे का? पंढरी रायाचे दास म्हणून, पंढरी रायाचे सेवक म्हणून. आपण सगळ्यांनी एक गोष्ट ऐकली होती बघा, चंद्रशेखर महाराजांच्या मुखातून, पूर्वरीय चंद्रशेखर महाराजांच्या मुखातून. म्हणले सेवा माणसाला कुठे घेऊन जाते? सेवेनी माणूस राजा होतो. पंढरपूरच्या मंदिरामध्ये नारळ फोडण्याची पद्धत होती आणि नारळ फोडल्यानंतर ते जळोजी मुळोजी मंडप, नारळ फोडला की ते नारळाचे तुकडे इकडे तिकडे पडायचे. एक घार अशी आकाश मार्गाने आली की खोबऱ्याचा तुकडा पाहिजे आणि तो खोबऱ्याचा तुकडा उचलायला त्या मंदिरामध्ये यायची, पांडुरंगाच्या मंदिरात. रोज एक तुकडा. आता जिथं रोज खायला मिळतं तिथं माणूस सहज जाणार, कारण इथे एवढे पोट पण केवढा त्याचा. आता आपली नाही इथे एवढी राहिली पण बोभाट खूप करत ते. आता ते घार यायची रोज खोबऱ्याचा तुकडा, तिला रोज एका ठिकाणी ते खायला मिळालं, ती इकडे तिकडे कुठे जातच नव्हती. असं म्हणतात माणसाने निमित्त काही असू द्या, देवापर्यंत मंदिरापर्यंत जाण्याचं निमित्त काही असू द्या, पण देवापर्यंत कुठल्याही निमित्तानं माणसाने तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. कधी काय त्याच्या सेवेच्या माध्यमातून काय पुण्य मिळेल माहिती नाही. चला हवा येऊ द्या म्हणायची गरजच नाही, हवाच जास्त सुटल्या का नाही. तर ती घार यायची, खोबऱ्याचा तुकडा उचलून यायची जायची, रोज तिचा नित्यक्रम. नेमकं काय व्हायचं, तिच्या येण्यानं आणि जाण्यानं, पंख फडफडण्यानं रोज फरशी एवढी जागा झाडून निघायची. तिचा तो जन्म संपला आणि तिला पंढरपूरमध्ये राजाचा जन्म मिळाला. तिने जागा झाडली होती का निघाली होती झाडून? साधी गोष्ट आहे. तिने हाताने मंदिर झाडलं नव्हतं, तर ती फक्त येण्या जाण्यानं जागा झाडून निघाली होती. तिच्या फरशी एवढी जागा झाडून निघायची, पंख हलवले की निघून जायची. गेल्यानंतर आयुष्य संपलं तिचं, पुढचा जन्म त्या सेवेच्या माध्यमातून. बघा ना, मंदिरात येण्यानं काय होतं, घार मंदिरामध्ये आली, पुढचा जन्म तिला राजाचा मिळाला आणि पंढरपूरच्या नगराचा राजा झाला, मल्लिकार्जुन नावाचा राजा. असं म्हणतात महाद्वारामध्ये त्याची प्रतिकृती, ते मुंडकं त्याचंच येते, मल्लिकार्जुन राजाचा. त्याने राज्य केलं. पंढरी महात्म्यामधली कथा त्यांनी सांगितली. आणि तो राजा पहाटे 3 वाजता रोज मंदिरामध्ये यायचा पांडुरंगाच्या, आणि 3 ते 4 काकड्याला चालू व्हायचा, 4ला 1 तासभरामध्ये अख्खं मंदिर राजा झाडून घ्यायचा. वारकरी रोज यायचे आणि राजाची भेट व्हायची. सगळे वारकरी म्हणायचे, राजासाहेब तुम्ही काही सामान्य आहे का? अख्ख्या पंढरपूरच्या नगराचे राजा आहात, 2 कामगार ठेवले तर अख्खं मंदिर झाडून घेते, तुम्ही रोज येता झाडून घेता, कशासाठी? त्या राजाने उत्तर दिलं होतं, मागच्या जन्मात झाडून घेतलं म्हणूनच राजा झालोय. मागच्या जन्माची आठवण होती. म्हणजे मंदिर झाडून घेतल्यावर सुद्धा सरपंच आमदार होता येतं बरं का. या घटनेवरून सांगता येते. एकाच वाक्यात जर सांगू का भाऊ, तुम्ही आमदारापर्यंत पोहोचला, आमदार झाले, सगळ्यांचे लोकप्रिय ठरले, तुम्ही लोकांच्या सुखदुःखाला जात होता, रोज सगळ्यांच्या कार्याला होता, तुम्ही तुमची मेहनत प्रयत्न प्रचंड केली, प्रचार भरपूर केला, सगळं मान्य, पण त्याच्या पाठीमागं वारकरी संप्रदायाची पुण्याई होती. हे सुद्धा एक त्याचं कारण आहे. अनेक वारकऱ्यांना अनेक वर्ष अनेक प्रकारचे पुरस्कार दिले, त्यांचे सन्मान केले, त्यांची सेवा केली. कीर्तनात येऊन बसणं ही सुद्धा सेवाच आहे. त्या मल्लिकार्जुन राजाने सांगितलं, मागच्या जन्मामध्ये झाडून घेतलं म्हणून राजा झालो, आणि राजा झाल्यानंतर आयुष्यभर मंदिर झाडलं. असू द्या, मला फक्त ही कथा फक्त कामापुरती सांगायची होती. आणि पुढचा त्या राजाचा जन्म संपला, पुढचा जन्म ब्राह्मण कुळामध्ये मिळाला, पांडुरंगाच्या सेवेचा. सेवेनी देवापर्यंत जाता येतं, सेवेनी त्या ठिकाणी सेवाच प्राप्त होत असते. कधी कधी लोक म्हणतात ना, महाराज भजन का करायचं, कीर्तन का ऐकायचं? त्याचं उत्तर एकच आहे, कीर्तन आम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायला मिळावं म्हणूनच कीर्तन ऐकायचं. हाच फायदा आहे. आता फायदा नंतर असतो बाकीच्या सगळ्यांचा, तो वेगळा फायदा, पण सगळ्यात महत्वाचा मुख्य फायदा जर काय असेल तर कीर्तन आम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायला मिळावं, हा सगळ्यात महत्वाचा फायदा. भजन का करायचं, पुन्हा पुन्हा ते भजन करायला मिळावं म्हणून भजन करायचं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही धन्य आहोत, कारण विठोबारायाचे दात झालो अभंगाचं दुसरे धन्य जन्मा
बुंदेलखंडात त्याचा बाप छत्रसालाचा तो औरंगजेबाच्या दरबारी नोकरी होता. ते औरंगजेबाने त्याला कपट करून मारलं गेलं. मग त्या मारण्यामुळे त्या छत्रसालाची आई त्या ठिकाणी तिनं स्वतः प्राणत्याग केला. अशा सगळ्या घटना त्यांनी पाहिल्या. 17-18 वर्षाचाच हा पोरगा होता, पण त्याची महत्वाकांक्षा अत्यंत मोठी होती. पर्याय नव्हता, औरंगजेबाच्या दरबारी नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. पण त्याचं स्वप्न होतं राजा व्हायचं. मला वाटतं भाऊ तुमचं पण स्वप्न तसंच होतं, मला आमदार व्हायचंय. असं ज्याला काय हरकत नाही, स्वप्न पाहायला काय हरकत आहे. आता तुमच्या पाठीमागे अनेकांनी वाढदिवसाला कीर्तन ठेवायला सुरुवात केली. त्यांची जी जी इच्छा आहे त्यांना ती पद मिळो. जो जे वांछील आता ज्याला ज्याला इच्छा आहे ते पद मिळो महाराज, काय हरकत नाही. आणि जर प्रामाणिकपणे सेवा केली तर ते पद मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे तितकंच खरंय. आणि सगळ्यांनीच आमदार पद मागू नका, पद विभागून मागा, म्हणजे ती मिळून जातील. आता सचिन भाऊंचा वाढदिवस शिवाजी महाराजांच्या जयंतीच्याच दिवशी आला होता. जन्म सोहळ्याच्या दिवशी सचिन भाऊ कैरे आपण सगळे होतो. वैभव महाराज होते, सोमनाथ महाराज होते, सागर महाराज होते. सगळ्यांनी मिळून तिथं खूप चांगला असं मोठ्या पटांगणामध्ये तो म्हणजे दोन्ही शिवाजी महाराजांचा जन्मही साजरा झाला आणि सचिन भाऊंचाही वाढदिवस साजरा झाला. ठीक आहे, एका सचिनचं पाहून दुसऱ्या सचिननी मनावर घेतलं आणि त्या सचिनचं पाहून सगळ्या आई वडिलांनीच नावं ठेवली सचिन म्हणून. सचिन नावाला ताकद आहे, यश आहे. एक गोड सांगितले होते सचिन नाव आणि आडनावावर ना, तर ते नंतर महाराज सांगतील, त्यांचं आता मी सांगत नाही. ते नंतर त्यांच्याच मुखातून ऐकले, पण ते मला आता अख्खा आठवत नाही, नंतर ते सांगतील. तर ते छत्रसाल आला महाराष्ट्रामध्ये आणि बहादूर गडावरती त्यांनी कब्जा मिळवला. पण छत्रसालाचं कौतुक झालं नाही. तो म्हटला, अरे ज्याच्या दारात नोकरी करतोय मी, एवढं कठीण असणारं काम केलं, माझ्या शौर्याच्या बळावरती मी बहादूरगड जिंकून दिला, पण माझं कौतुक काय औरंगजेबाच्या दरबारात झालं नाही. त्याला राजा व्हायचं होतं. त्यांनी परवानगी काढली आणि फिरायला जायचं महाराष्ट्रामधून, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला तो रायगडावरती आला. केक नंतर ठेवा, माझ्याकडे कोणीच पाहणार नाही. विठ्ठल विठ्ठल नऊच्या आत आवरतो, काय नाही एवढं सांगतो. थोडस एखादा मुद्दा सांगून थांबून टाकतो. तर ते छत्रसाल शिवाजी महाराजांना भेटायला रायगडावरती आला आणि आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या त्याच्या मनातलं ओळखलं. त्याला सांगायचीच गरज पडली नाही, फक्त तो शिवाजी महाराजांना म्हणला, राज मला तुमच्या दरबारामध्ये सेवेला ठेवा, म्हणजे नोकरीला ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, अरे मी तुला ओळखतो, तू बहादूरगड जिंकला, एवढी बहादुरी केली, सगळं केलं, तुझं कौतुक औरंगजेबाच्या दरबारात झालं नाही. तू माझ्याकडे येण्याचं कारण इतकंच होतं, तुला सेवा पाहिजे, मला मान्य आहे, पण तुझं स्वप्न आहे तुला राजा व्हायचे. शिवाजी महाराजांनी त्याला सांगितलं, तुला जर राजा व्हायचा असेल तर माझ्या दरबारामध्ये नोकरी करून तू राजा होणार नाही. तू उत्तरेकडनं कृष्णाच्या भूमीमधून आलेला आहेस, तू कृष्णाची सेवा कर, हातामध्ये तलवार घे आणि एक दिवस त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याची अंतकरणामध्ये, हृदयामध्ये कृष्णाला साठवून ठेव, मुठीमध्ये तलवार घे आणि आक्रमण कर शत्रूवरती. एक दिवस तू राजाशी झाल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या छत्रसाल बुंदेलाला कृष्ण परमात्म्याची सेवा करायला लावली. जिथं छत्रसालानं सेवा केली, वृंदावनामध्ये छत्रसालाची धर्मशाळा आहे, छत्रसाल म्हणून धर्मशाळा आहे त्याची. मला सांगायचं काय, छत्रपती शिवाजी महाराज त्याला सांगतात, मी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी राजेपद मला लोकांनी बहाल केलं, त्याचं कारण मला भवानी प्रसन्न आहे, तू श्रीकृष्णाला शरण जा, राजा होशील. हा शिवाजी महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला. सेवेने माणूस कुठपर्यंत जातो ते इतिहासातलं उदाहरण आलं म्हणून सांगितलं. ही इतिहासात ती गोष्ट आली याच्याकरता. असो, तुकाराम महाराज म्हणतात की आयुष्यामध्ये माणसाला काय करावं लागेल, नाथांची याच अर्थाची गोवी आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिला. माणसाला सगळ्याला अधिकार दिलाय पद मिळवण्याचा, आणि सगळ्यांना ते एक पद मिळालं तरी चालतं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. अनेक अर्थ आहेत त्या सच्चिदानंद रूपायचे. तुकाराम महाराजांना ते पद मिळालं. आरतीमध्ये आलेलं आहे काय, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती.
तुकाराम महाराजांच्या आरतीमध्ये वर्णन आलेले. तुकाराम महाराजांना ती पदवी प्राप्त. पदव्यांकडे तुकाराम महाराज पाहत नाहीत. का पाहत नाहीत? ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी तेथे दूषित जनी पडू देशी. आम्हाला पद नकोत, पण तरी देखील समाजाला, तुम्हाला मला सगळ्यांना सांगत असताना तुकोबा सांगतात पद घ्या, पण कोणतं? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. विठ्ठल विठ्ठल हा ते त्याच्यासाठीच थांबले बाबा. ते घ्यायचंय म्हणून तर सांगितलंय सगळ्यांनी ना. ते महाराष्ट्र केसरी आलेत, आमदार आलेत, आदरणीय महाराज मंडळी आमचे सगळे उपस्थित आहेत. आदरणीय महाराष्ट्रभर ज्यांनी गाथा ज्ञानेश्वरी आणि भागवत हस्तलिखिताला, ज्यांनी गाथा ज्ञानेश्वरी भागवताला आणि वारकरी प्रस्थांतरीय सेवेच्या माध्यमातून समग्र महाराष्ट्रातून हजारो लोकांकडून जे लिखाण करून घेतात असे शेखर महाराज जांभूळकर, कथाकार नवनाथजी महाराज माझिरे आणि आपल्या सर्वांचे गुरुवर्य आदराचं स्थान आदरणीय वाणीभूषण चंद्रकांत महाराज मांजळे या ठिकाणी उपस्थित आहेत. राजकारणातली सगळी, आमदार साहेबांचं नाव आलं की सगळ्यांचं नाव आलं, आणि महाराष्ट्र केसरींचं नाव आलं की सगळे महाराष्ट्रातले पैलवान आले. महाराष्ट्र केसरी कमी वयामध्ये महाराज, त्यांच्या घराण्यामध्ये पैलवानकी, आणि ही पैलवानकी करत असताना खरं तर पैलवानकीचं एक अजून दुसरं सांगायचं जर झालं, जर हे पैलवानकी क्षेत्र आपल्या पुण्यामध्ये होतं, पैलवानकी क्षेत्राची दुसरी ताकद अशी, स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी विष्णुबुवा जोग महाराज हे पुण्यातले नाही तर महाराष्ट्रातले एक नंबरचे पैलवान होते. पैलवानकीनं वारकरी संप्रदायाला संजीवनी दिली, म्हणून तितक्याच ताकदीचा वारकरी संप्रदाय आज महाराष्ट्रामध्ये काम करतो महाराज. हे पैलवानकीचे लाल मातीचे काही ना काहीतरी सहकार्य वारकरी संप्रदायाला आहे. आणि म्हणून अत्यंत कमी वयामध्ये आमचे पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या मुळशी तालुक्याचं नाव या ठिकाणी नेलं. हा एक आगळा वेगळा मुळशी पॅटर्न आहे बरं का, वेगळा आहे महाराज. मेहनत माणसाला कुठे घेऊन जाते. आणि दुसरं एक गोष्ट, महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धा जेव्हापासून चालू झाल्या, महाराष्ट्र कुस्तीचा जनक हा मुळशी तालुका आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू करण्यामध्ये वैकुंठवासी मामासाहेब मोळ यांचं मोठं मोलाचं सहकार्य. आज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये असू द्या, पण गदा मात्र आमच्या मुळशी तालुक्यातून जाते. हे केवढं मोठं वैभव, केवढी मोठी 1 वर्षाची परंपरा आहे आपल्याकडे आज या महाराष्ट्र केसरीची. विठ्ठल विठ्ठल महाराष्ट्रातली तरुण पोरं म्हणतात महाराज आमचा नादच नाही करायचा. गाडी पोरं लिहितात नादच खोडा. भाऊशिवाकडं तर स्मशानात लाकडं अशी लिहितात पोरं महाराज. लिहिणारी पिढी आता काय काय गाडी वाजतं, आलं बाया दाजी कशाला आलं काय माहिती. ते तसं नाद करायचा नाही, हा प्रचलित एक वाक्य आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. नाद करायचा नाही हे वाक्य फक्त लक्षात ठेवून कुणी कुणासाठी उच्चारलं मला एवढंच सांगायचं, मग कीर्तन आपलं थांबणार. अनेकांना आपल्याला शुभेच्छा द्यायच्या सचिन भाऊंना. सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आनंदामध्ये आणि कीर्तनाच्या या गजरामध्ये आपण पुंडलिका वरदाच्या गजरामध्ये वाढदिवस अभिष्ट चिंतन साजरं करतोय. नाद करायचा नाही हे वाक्य कुणाचं आहे? छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राला सोडून गेले. 3 एप्रिल 1680 हनुमान जयंतीचा दिवस होता. औरंगजेब सप्टेंबर 1681 ला महाराष्ट्रामध्ये आला. हा महाराष्ट्र प्रांत संपवण्याकरता, हा मराठ्यांचा प्रांत संपवण्याकरता. लोक म्हणतात महाराज तुम्ही मराठीच्या मुद्द्यावरती बोलता, मराठी म्हणजे नक्की कोण? ज्याला आईला आई म्हणणं कळतो तो या महाराष्ट्रातला मराठी, जो महाराष्ट्रात राहतो तो या महाराष्ट्रातला मराठी, ज्याला मराठी भाषा बोलता येते तो या महाराष्ट्रातला मराठी. आचार्य आत्रे म्हणतात ज्याचा एकतरी अभंग तुकाराम महाराजांचा पाठ तोच या महाराष्ट्रातला मराठी. आचार्य आत्रेंची व्याख्या शिवाजी पार्कला. काही तरुण पोरं म्हणतात महाराज आमचे अभंग पाठ नाहीत. मी म्हणेल पाठ करू नका, ज्यांचे पाठ आहेत त्यांच्या पाठीमागे उभं राहा, तरी मराठीचे आहेत आपण. ती लक्षणं आहेत ना मराठीचे, आपण कुठंतरी ती सांभाळली पाहिजेत, काहीतरी लक्षणं असली पाहिजेत. म्हणून दुर्बळ जो भगवंत भक्त त्याशी संरक्षी जो धनवंत, नाथांचीच ओवी आहे. जो कोणी वारकरी आमचा एखादा दुर्बळ आहे आणि त्याचं संरक्षण एखादा तरुण पोरगा श्रीमंत आहे, सत्ताधारी आहे, आणि तो वारकऱ्याचा जर पाठीमागे उभा राहत असेल तर देव सांगतात मी माझ्या भक्ताच्या आधी जो वारकऱ्याला सांभाळतो ना त्याचा उद्धार मी माझ्या भक्ताच्या आधी करतो. या परी धनवंत जन करी माझे भक्त संरक्षण, वसुदेव देवकीचे आन त्याचे उद्धरण मी करी. अशी जगात श्रीमंत माणसं अनेक आहेत. सत्ताधारी आणि श्रीमंत माणसं धर्माचं जर काम करत असेल तर देव सांगतात मी माझ्या आईची, देवकीची आणि वडिलाची, वसुदेवांची शपथ घेऊन सांगतो त्या माणसाचा आणि त्याच्या वंशाचा उद्धार मी केल्याशिवाय राहणार नाही. केवढा मोठा आशीर्वाद आहे हा भागवताचा, कृष्ण परमात्म्याचा केवढा मोठा आशीर्वाद आहे धर्मकार्य करणाराला. धर्माच्या पाठीमागं तरुणांनी उभं राहावं.
म्हणून 18 पगड जाती, जेवढ्या सगळ्या जाती आहेत त्या महाराष्ट्रातल्या मराठीचे. मराठी बोलता येतं, मराठी. तो मुसलमान जरी असला त्याला आई कळते, मराठीचे ना महाराज, मराठी आहे महाराज. आणि मग मराठ्यांचा प्रांत संपवण्याकरता महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर 9.5 वर्ष महाराष्ट्रात राहिला. अब्जावधीची प्रॉपर्टी 6.5 वर्षात संपली. भिकारी झाला इथला. भिकारी झाल्यानंतर सळोकापळो करून सोडलं या महाराष्ट्रातल्या तरुण पोरांनी. धर्मवीर शंभूराजे गेले. मन, मेंदू आणि मनगटातील सगळ्या जातीची तरुण पोरं एकत्र झाली आणि औरंगजेबाला त्या ठिकाणी सळोकापळो करून सोडत असताना घाबरला होता. नगर रोडने पळत सुटला. संभाजीनगर मध्ये त्याची एक सासरवाडी होती, तिथं जाऊन थांबला. घाबरला होता. त्याच्या लक्षात आलं आपलं थडगं आता दिल्लीला जात नाही, आपलं थडगं इथंच बांधावं लागतंय. त्याला 4 पोरं. त्यांनी एक पत्र लिहिलं दिल्लीला. तिथं पोहोचल्यानंतर संभाजीनगरला पत्र दिल्लीला पोहोचलं आणि पत्रावरती एकच वाक्य होतं, पोरांनो जसे असेल तसे महाराष्ट्रामध्ये निघून या. औरंगजेबाची आज्ञा प्रमाण होती. मी कशासाठी सांगतोय, नाद करायचा नाही या वाक्यासाठी. कुणी कुणासाठी वापरलं एवढं. जसं असेल तसं महाराष्ट्रामध्ये निघून या. औरंगजेबाची 4 पोरं महाराष्ट्रामध्ये निघून आली. सिंहासनावरती औरंगजेब बसला होता, त्याची 4 पोरं खाली बसली होती. आल्या औरंगजेबाने पोरांना विचारलं नाही, पोरांनो तुमचा कारभार दिल्लीला कसा चाललाय. औरंगजेब पोरांना म्हणतो, पोरांनो आयुष्यामध्ये कोणतीही घोडचूक करा पण या मराठ्यांच्या नादी लागू नका. मराठ्यांच्या नादानं संपावं लागतं, महाराष्ट्राच्या नादानं संपावं लागतं. हे वाक्य आहे औरंगजेबाचं. म्हणून ते नाद करायचं नाही, ते तेव्हापासून प्रसिद्ध आहे. आणि ते कुणासाठी, धर्मवीर शंभूराजांसाठी. आता ऐका, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. 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 देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी महाप्रतापी एक ही शंभू राजा था. महापराक्रमी महाप्रतापी एक ही शंभू राजा था. जिह्वा कटी खून बहाया, जिह्वा कटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं. शिवाजी का वो बेटा था, गलत राह पर चला नहीं. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. दोनों प्रेरक थे शंभू के, दोनों प्रेरक थे शंभू के. ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म से कभी छूटा नहीं. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. परम प्रतापी एक ही शंभू राजा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. मातृभूमि के चरण कमल पर, मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था. हे दूजा कोई दुनिया में जैसा शंभू राजा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. वर्ष 300 बीत गए, वर्ष 300 बीत गए. अब शंभू के बलिदान को कौन जीता कौन हारा, पूछे संसार. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. रामकृष्ण शाली वाहन के, रामकृष्ण शाली वाहन से पथ से कभी हटा नहीं. गर्व से हिंदू कहने में कभी किसी से डरा नहीं. गर्व से हिंदू कहने में कभी किसी से डरा नहीं. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू
तेरा आज जय जयकार है। अमर शंभु तू अमर हो गया तेरी जय जयकार है। अमर शंभु तू अमर हो गया तेरी जय जयकार है। देश धर्म को मिटने वाला तेरे शिवा का छावा था। महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। राम कृष्ण शाली वाहन के राम कृष्ण शाली वाहन के पथ से कभी हटा नहीं। गर्व से हिंदू कहने में कभी किसी से डरा नहीं। गर्व से हिंदू कहने में कभी किसी से डरा नहीं। कोटि कोटि कंठों में तेरा कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है। अमर शंभु तू अमर हो गया तेरी जय जयकार है। अमर शंभु तू अमर हो गया तेरी जय जयकार है। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। हर हर महादेव। बजरंगबली की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 हरे तुकाराम 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 गायनाचार्य रामदास अप्पा बेगडे आणि अशोक महाराज भोईर, त्याचप्रमाणे आदरणीय बळवंत महाराज जाधव आणि बबन महाराज कंधारे आणि उपस्थित गायनाचार्य वृंदांना विनंती। युवा सहकारी सचिन देवराम तापकीर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आत्ताच ज्यांची कीर्तनरूपी सेवा झाली असे संतोष महाराज पायगुडे आणि खऱ्या अर्थाने त्यांना तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीनं शब्द सुमनाने जे शुभाशीर्वाद देणार आहेत असे चंद्रकांत महाराज वांजळे आणि ज्यांचा आपण या ठिकाणी उचित सन्मान करणार आहोत असे महाराष्ट्र केसरी फळदान पृथ्वीराज मोहोळ, सर्वच मान्यवर सरांची नावं घेत नाही आता, सर्व व्यासपीठ समोर बसलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी, प्रथमतः सचिनला व्यक्तिमत्व शांत संयमी वारकरी संप्रदाय असू द्या, कुणाचा सुखदुःखाचा कार्यक्रम असू द्या, गावातील कुठलं विधायक काम असू द्या, कुठलाही कार्यक्रम असल्यानंतर सचिन असन त्यांचे सर्व सहकारी असन गावामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात। तो कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तन मन धनानं सहकार्य करणारं असं व्यक्तिमत्व, सर्वांशी हसतमुख। आणि अशा सचिनचा वाढदिवस होत असताना त्यांनी कीर्तन ठेवलं, पायगुडे महाराजांनी त्याचं कौतुक केलं। महाराज एकच सांगन, सुरुवात मी केली असं तुम्ही म्हणता, पण नंदुशेठ भोईर या ठिकाणी बसल्यात, ते सुद्धा कार्यक्रम असेच घेत होते। आता त्यांनी केला, मी केला, आणि आता बाकीची पण मंडळी करतात। सचिन खैरेंनी पण केलाय। शेवट यातनं कुणाला काय मिळन न मिळन हा विषय वेगळा आहे, तुमच्या आशीर्वादाने आम्हाला मिळालं, परंतु बाकी जी मंडळी करतात त्यांचं कौतुक ह्यासाठी केलं पाहिजे। निदान असे कार्यक्रम घेतल्याने मुलं बिघडणार नाहीत, चांगल्या पद्धतीत समाजामध्ये त्यांना चांगलं वाईट कळून चांगल्या वळणावर जातील, आणि शेवट कृती चांगली असेल, विचार चांगले असेल, वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद असेल तर अशक्य ते शक्य होतं, हे तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे। आणि मग असं होत असताना माझी सर्वांनाच विनंती आहे, शेवट कार्यक्रम सर्वच झाले पाहिजे, परंतु वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम होत असताना त्याचं कौतुक ह्याच्यासाठी करायचं की आत्ता वारकरी संप्रदाय हा समाजामध्ये समाजाला दिशा देण्याचं काम प्रामाणिकपणे वारकरी संप्रदाय करतोय। आम्ही राजकारणी किती गप्पा मारल्या महाराज, आमचं तेवढं पुरतं ऐकतात आणि निघून जातात। आम्हाला सभा घ्यायची असेल तर गर्दी करायला काय लागतं आम्हाला माहिती आहे,
परंतु तुमच्यासारखी मंडळी ज्यावेळेस कीर्तनासाठी उभी राहतात व कुठेही समाजामध्ये उभी राहतात त्यावेळेस तुमच्याकडे समाज जमा होतो. हे खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचं वलय आहे आणि हे वलय समाजाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. कारण की यातनं समाजाला काहीतरी मिळत असतं. असो, आपण या ठिकाणी काम करत असताना सचिन गावामध्ये त्याच्या मंडळीने सरपंच म्हणून काम केलं आहे. खरं तर माझे सचिनपेक्षा देवराम भाऊंची जास्त ओळख, त्यांच्या वडिलांची. कारण की चांद्यामध्ये आमच्या मारुती नाना चव्हाणकडे कायम येणार आहे व्यक्तिमत्व, कायम येणार, आपली टू व्हीलर घेऊन येणार, बसणार, गप्पा मारणार, शेतीची आवड असणारं असं कुटुंब. आणि त्याचे चुलते शिवाजीराव, माझ्या आता हे नितीन आप्पा, हे राहुल, हे सगळी रमेश अण्णा आहेत, ही सर्व मंडळी आहेत या ठिकाणी बसलेली. माझ्या राजकीय जीवनामध्ये सुरुवातीला ह्या मंडळींची साथ मला मिळाली आणि त्यामुळे त्या ठिकाणी परिवाराचा संपर्क आला. आणि त्यानंतर या गावातील सर्वच ग्रामस्थ अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतात. गावाला घेऊन एकत्रित ठेवण्याचं काम सचिन आसन, ही सर्व मंडळी, बाप्पू आहे, विकास आहे आणि सर्व आमचे माझे सहकारी आहेत, हे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करतात. आणि वारकरी संप्रदायामध्ये काम करत असताना सचिन प्रत्येकाच्याच कार्यक्रमाला येत असतो आणि मग त्याच्या कार्यक्रमाला आपण गेलं पाहिजे, त्याला शुभाशीर्वाद दिलं पाहिजे. खरं तर ही प्रत्येकाची मनोभावना आहे. आणि राजकारणामध्ये काम करत असताना तुम्ही चांगलं काम करत राहा. चेष्टा कुचेष्टा करण्यापेक्षा पुढच्यानी एक केलंय, मला दोन कशी चांगली कामं करता येईल याचा विचार केला पाहिजे. कशी कुणाची निंदा करून वेळ घालवण्यापेक्षा चांगलं काम करा, समाजात जा, समाजाचं हित बघा, जे चांगलं आहे त्याला प्राधान्य द्या. विरोधक असाना, चांगलं काम करतोय त्याचं कौतुक करा, तुम्हाला आपोआप समाज डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी माझ्यासारख्या माणसाची वैयक्तिक धारणा आहे. समाजाने आम्हाला आता महाराज भरपूर दिलेलं आहे, आता काय मागायला ठेवलेलं नाही आहे, परंतु शेवट आता समाजाने दिलं आहे, तुम्ही तुमचं काम केलं आहे, आता आम्हाला आमचं काम केलं पाहिजे. आता आमचं काम काय तर या समाजाची जी काही कामं आहेत, समाजाच्या चांगल्या गोष्टी, त्याला साथ देणं, विकास कामं करणं, अडीअडचणी सोडवणं, समाजाच्या हिताचा निर्णय घेणं, समाजात जी चांगली काम करतात त्यांच्या मागं उभं राहणं, ही खऱ्या अर्थाने माझी भूमिका राहील. आणि भविष्यकाळात ते घेत असताना मी कुठेही कमी पडणार नाही. कारण की शेवट समाजाचा सेवक म्हणून काम करत असताना तुम्ही सर्वांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी आशीर्वाद दिला, वारकरी संप्रदायांनी मोठ्या प्रमाणावर दिला. माझं कुस्ती असन, क्रिकेट असन, बैलगाडा असन, या सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. आणि आता सर्वांनाच लक्षात आलेलं आहे राजकारण अनुगदातून त्यांनी व्यक्त केली. सचिन भाऊंना शुभेच्छा सुद्धा व्यक्त केल्यात. मनापासून आमदार साहेबांचे आभार व्यक्त करतो. यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सामूहिक स्वरूपामध्ये सन्मान संपन्न होतोय. मी सचिन भाऊ तापकीर मित्रपरिवाराला विनंती करतो, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना आपण सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांची उपस्थिती महाराष्ट्र भूषण कीर्तन
आपापल्या गावाला मोठं करा अशा स्वरूपाचा वाढदिवसाचा संदेश या ठिकाणी देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. खरं तर एका विचारप्रेमी व्यक्तीने घातलेली विचारांची रांगोळी जशी आल्हाददायक वाटावी तशा महाराजांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद या ठिकाणी दिलेत. मनापासून आभार व्यक्त करतो. यानंतर केक कापला जाईल, वाढदिवस साजरा होईल. आदरणीय अश्विनीताईंना विनंती करतो आपण पुढे व्यासपीठ